आता दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। नागपूर महापालिकेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र बोरकर यांची निवड होताच आज भाजपनं शहरातील सर्व 102 नगरसेवकांकडून हमीपत्र लिहून घेतलं। पक्षविरोधी कारवाई आणि अनुचित वर्तन किंवा शिस्तभंग आढळल्यास तातडीची कारवाई करता येण्यासाठी भाजपनं हमीपत्र लिहून घेतली आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। ठाकरेंच्या सरपंचासह शेकडो कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत आलेले आहेत। निलेश राणेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। आमदार रोहित पवारांकडून पिंकी माळीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यात आलेली आहे। पिंकी माळीच्या भावाला नोकरी देण्याची त्यांनी जबाबदारी घेतली आहे। अजित पवारांसोबत क्रू मेंबर पिंकी माळीचाही विमान अपघातात मृत्यू। राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे। अनेक विकास कामं बंद झाली आहेत। राज्य बंद पडण्याच्या मार्गावर आहे, उत्तम जानकरांचा दावा। अयोध्येतील मंदिर बांधकाम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार। बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांची अपेक्षा। प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 1900 कोटी रुपये असल्याचा अंदाज। पोलीस महानिरीक्षक होण्यासाठी 2 वर्ष केंद्राच्या सेवेत राहावं लागणार। 2011 पासून IPS अधिकाऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी। 2010 मध्ये आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींची निर्दोष मुक्तता। नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। मनपा पोटनिवडणुकीमध्ये विनापरवानगी रॅली काढून प्रचार केल्याचा आरोप। जळगावच्या सराफा बाजारामध्ये 2 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरामध्ये 6,000ची वाढ। सोनं GST सह प्रतितोळा 1,67,890 रुपयांवर, तर चांदीचे दर 10,000 घसरून GST सह प्रति किलो 3,790,000. आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये खऱ्या साधूंच्या गळ्यामध्ये ओळखपत्र दिसणार। कुंभमेळ्यामध्ये घुसखोरी करणाऱ्या बनावट साधूंना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या। त्र्यंबकेश्वर मधल्या 10 आखाड्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। अकोल्यात 11 फेब्रुवारीला धनगर समाजाची उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे। त्याचा मेळावा देखील होणार आहे। आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक। आरक्षणाच्या प्रश्नांची दाहकता सरकारला समजण्यासाठी आगामी निवडणुकीत सरकारविरोधात मतदान करा, धनगर आंदोलक दीपक बोराडेंचं आवाहन। गोंदियाच्या देवरीमध्ये सकल हिंदू समाजाची भव्य रॅली निघालेली आहे। मुस्लिम बांधवांकडून फुलांची उधळण करत स्वागत झालेलं आहे। जम्मा मशिदीसमोर आता हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक जे आहे ते पाहायला मिळतं। म्हाडा मास्टर लिस्टवरील मूळ भाडेकरू रहिवाशांची संक्रमण शिबिरातून सुटका करणार। वारसदारांची पात्रता निश्चित करून घराच्या वितरणासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात। 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 582 पोलिसांची पदं रिक्त आहे। शहरात एका पोलिसावरती जो भार आहे तो पडतो आहे। 940 जणांचा हा भार आहे। पोलीस दलामध्ये 5370 पदं मंजूर आहेत, तर केवळ 4788 पोलिसांचं मनुष्यबळ सध्या उपलब्ध आहे। 10वी-12वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावरती समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली। 10वी-12वीच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी निराशेतून देऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला। विद्यार्थ्यांना वेळी सल्ला मिळावा यासाठी राज्य मंडळाकडून संपर्क क्रमांक उपलब्ध करण्यात आलेला आहे। दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन जागतिक वारसा स्थळ पात्र आहे। अभिनव भारत काँग्रेसचे पंकज फडणवीस यांची उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका। भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाकडून उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर। देशभरात ऊसाचं गाळप वेगानं सुरू असल्यानं आतापर्यंत 193 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय। राज्यामध्ये 206 सहकारी आणि खासगी कारखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 79 लाख टन साखर उत्पादित करण्यात आली। चंद्रपूरच्या सोरगावमध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ताडोबाच्या बफर क्षेत्राला या महिन्यातला दुसरा बळी गेल्याचं पाहायला मिळालं।